घातल्याशिवाय कोणतंच गोड होत नाही. संसारामध्ये जरी सांगतो तुम्हाला, संसार तुमचा दोघा नवरा बायकोचा आहे आणि त्याला लेकरू नाही तर संसार आंधळा किंवा लंगडा वाटतो. मग समाजामध्ये आपण एवढे काम करायला माणसा, तुमच्या या प्रेरणेनं, तुमच्या या परिश्रमानं, तुमच्या या कष्टानं, तुमच्या या मेहनतीनं आज लोक महाराष्ट्रावर तुम्ही पोहोचत आहात. यासाठी आपण काम करायचं आहे. हे काम करण्यासाठी बाबासाहेबांनी काही कमिट्या नेमल्या होत्या, काही लोकांना, महिलांना काही लोकांना स्थानं दिले होते आहे ना. यासाठी संस्था असेल किंवा बौद्ध युवार असेल किंवा एखादी याच्यात आपली भिक्खूची संघटना असेल, यानं काम करावं लागते. देरे हारी पणगावरी या महाराष्ट्रात कुठंच नाही. आणि ते किती काम करत असताना इथला संत कधी झाला नाही. मेल्याच्या नंतर लोक संत म्हणतात, अरे ते माणूस चांगला होता. मेल्याच्या नंतर या महाराष्ट्राची भूमी आजपासून कित्येक लोकांना संतांना काम केले जातं आहे नाही. हेच नाही तर आपणच नाही तर कित्येक गाडगे महाराजापासून आपण हे आपलं काम करायचं आहे. सदधर्माच्या कामासाठी 3 गोष्टी पाहिजेत: ध्येय, शक्ती आणि चिकाटी. या चिकाटीमुळे आपण गाठू शकतो, चांगलं काम करू शकतो, समाजात चांगला मॅसेज देऊ शकतो. आणि म्हणून चरक भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. लोक आपल्याकडे येणार नाही पण त्याच्याकडे जाऊन आपण सांगायला लागते. काय काय लोक म्हणतात, काय भंतीजी तुम्ही काय हिंडालेच म्हणतात, भंतीनं एका इमारत बसा, आम्ही का मठधिपती हो का बसायला, इथं बसून खायला आम्ही मठधिपती हो का, इथं आमच्या मठ आहे का आमचे, आम्ही चरक भिक्कव घरोबर गेलं पाहिजे. एखाद्या माणसानं बोलता खडक सांग उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. हे नाही, तुमच्या लेकरांना कधी भिक्षू पाला नाही म्हणून तुमची लेकरं रडायली तर लेकराला कधी बोधेवरात नेलं का, कधी एखाद्या बार भिक्षूला भोजनाला नेलं का, एखाद्या दिवशी कोणत्या एखादा कार्यक्रम लावला का, कधी उपसोत केलं का, पंचशीलाचं आचरण 1 दिवस तरी पाहिलं का, उपसोत नसेल ध्यान केलं का, हेच नसेल तरी तुम्ही एखाद्या दिवशी मोह तरी धारण केली का. मग हे काम करण्यासाठी ध्येय, चिकाटी आणि बलवान बनण्यासाठी, शक्तिशाली बनण्यासाठी, समाजात आरोग्याचा लाभ होण्यासाठी, समाजात हितगुजाच्या गोष्टी करण्यासाठी अनेक लोक तुम्हाला बोलवतील. हेच नाही, कित्येक लोक असे अनेक किती लोक असतील. मला माझा जर फडणवीस आम्हाला वाढायला होता, मला माहित आहे नरेंद्र मोदी पाया पडायला होता. कशामुळं? हे तुमच्या महान त्यागामुळं आणि त्यागाच्या पुढे बहारल्या फळा फुलाच्या बागा. एकनाथ शिंदे असेल, तुम्हाला माहित असेल, काल तुम्ही पाहिला असेल, तुम्ही तुमचा वैशाली गायकवाड बाई असेल आहे ना, काल मी कार्यक्रमाला गेलो तिचे असेल, राम नाईक असेल, असे कित्येक लोक असतील. याच्या पुढे आपण सांगला पाहिजे, जे जे मला कळाले ते लोकांना सांगावे, शहाणे करून सोडावे सर्वजण. आपल्याला शहाणे करून सोडायचा आहे. अज्ञान, अंधकार, अंधविश्वास याला मूठमाती देऊन प्रज्ञेच्या प्रकाशाकडे तुम्हाला भिक्षूला न्यायचा आहे. आणि भिक्षूवर फार मोठी जबाबदारी असल्यामुळं प्रेमानं, मैत्रीनं, करुणेनं, झाडता झोपता असं काही नसताना आपण त्याला हळूवार शिकू. आज नाही, एखादा बैल आपण करत असताना, गुरं पेटत असताना एकीकडे पळते कोणीकडे पळते, एकदा जूर ठेवा, एकदा वखर ठेवा, एकदा नांगर ठेवा. पुढे जाऊन बैल गाडीत कचरा किती भरा तुम्ही कडवा, बरोबर तास घेऊन जाते. एकदा असं शिकलेलं मन इतकं सुंदर काम करते, इतकं पवित्र काम करते, तुम्हाला कुठं फसू देत नाही, तुम्हाला कुठं जाऊ देत नाही, तुम्हाला वाईट मार्गाला लागू देत नाही, असं काम करते. आणि मग या मनावर जो माणूस कमिट मिळते याच्यासारखा वीर या जगात कोणी भेटत नाही. आणि म्हणून तुम्ही भिक्षू लोक, उपासक उपासिका आमच्या अतिशय सुंदर काम करतात, भिक्षू काम करतात. या पुण्य प्रतापाने तुमचं सर्वांचं मंगल हो, दीर्घ आयुष्य लागो, आरोग्याचा लाभ हो, धम्माचं काम करण्यास शक्ती बल प्राप्त हो, बुद्ध धम्म संघ सर्वांची रक्षा करो. मंगल हो, मंगल हो, मंगल हो. साधु साधु साधु. दुःख पता